जिल्ह्यात विक्रमी संख्या नोंदवणाऱ्या मराठा मोर्चांचं लोण गावागावातही पोहोचले। कारण महाराष्ट्रातल्या तब्बल 22 ते 25,000 ग्रामपंचायतींनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठराव संमत केलेत। महत्त्वाचं म्हणजे हे सर्व ठराव कोणत्याही विरोधाविना एकमुखानं संमत केले गेले। विशेष म्हणजे साताऱ्यातल्या गुंडेवाडी या गावानं चक्क गावाचं नावच बदलून मराठा नगर असं नामकरण करून घेतलं। यानंतरही अनेक गावातून मराठा मोर्चांना पाठिंबा देणारे ठराव संमत होतील अशी माहिती आहे। तेव्हा मराठा क्रांती मोर्चाचं रांज राज्यातल्या गावोगावच्या ग्रामसभेमध्ये सुद्धा उमटलेलं पाहायला मिळतं। इकडे मराठा मुक मोर्चाचं वादळ आज मराठ्यांच्या राजधानीत धडकणार आहे। साताऱ्यातल्या शाहू स्टेडियम पासून या मोर्चाला सुरुवात होईल। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। उदयनराजे सुरुवातीपासूनच मराठा मोर्चाच्या समर्थनार्थ उभे राहिलेत। यानंतर थेट जाऊयात साताऱ्याला। आमचे प्रतिनिधी राहुल तपासे आपल्यासोबत आहेत। राहुल, एका गावाचं नाव मराठा नगर होते, त्यामुळे निश्चितच आज चैतन्य पाहायला मिळत असेल। निश्चितच सातारकरांसाठी ही खरोखर एक आगळीवेगळी हा दिवस म्हणावा लागणार आहे। कारण आज भूतो ना भविष्य असा जरी हा एक मोर्चा मुक मोर्चा हा सातारकरांसाठी पाहायला मिळाला जाणार असला तरी जे सध्या ही जी राजधानी आहे ती छत्रपती उदयनराजे भोसले यांची ही राजधानी म्हणून ओळखली जाते। 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। हाच या मोर्चामधला सगळ्यात मोठा एक वैशिष्ट्य मानावे लागणार आहे। आपण सध्या आता जिथे उभे आहोत तो शिवाजी सर्कल म्हणून ओळखलं जातं। या शिवाजी सर्कलच्या परिसरामध्ये सर्व मोर्चेकरी एकत्र होणार आहेत। जी सांगता जी आहे ती याच ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी येण्यासाठी जे साताऱ्यामध्ये जे रस्ते आहेत ते संपूर्ण रस्ते हे प्रत्येक गावाला त्या बाजूने येण्यासाठी विभागून दिलेले आहेत। त्यामुळे प्रत्येकांचा जो दिशेचा जो रोष आहे, दिशा जी आहे ती याच ठिकाणी शिवाजी सर्कलमध्ये येऊन थांबण्यासाठी त्यांना सांगितलं गेलेलं आहे। या सातारा जिल्ह्यातले जवळपास गाव वाड्या वस्त्या ह्या संपूर्णपणे या ठिकाणी येत आहेत। आता हे येण्यासाठी जे निघालेले मार्ग आहेत त्या मार्गावरती संपूर्ण ठिकाणी अनेक ठिकाणी सेवेकरी त्याचबरोबर पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवली जाते। कोणताही अनुचित प्रकार या मोर्चा दरम्यान घडला जाणार नाही यासाठी प्रयत्न केला जातोय। सध्या आता हे सगळं एका बाजूला असताना मात्र जे खटाव तालुक्यातलं गुंडेवाडी म्हणून गाव आहे त्या गुंडेवाडी गावानं तर काल ग्रामसभा जी झाली त्या ग्रामसभेमध्ये गावाचं मराठा नगर असं एकमताने त्याला संमती दिलेली आहे। एकंदरीतच या छत्रपतींच्या राजधानीमध्ये हा जो मुकमोर्चा आहे मराठ्यांचा तो निश्चितच इतर जिल्ह्यांपेक्षा मोठा राहील असंच एकंदरीत म्हणायला काही हरकत नाहीये। निश्चितच राहुल, तुमच्याकडनं या मराठा मोर्चा संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आणि हाच मोर्चा जो काही आहे तो निघणार आहे त्याचे प्रत्येक अपडेट तुम्ही आमच्या वेबसाईटवर देखील जाणून घेऊ शकता।